आपण आता बघितलं की एक गृहस्थ आहेत, त्यांचं 3-4 वर्षापूर्वी मोतीबिंदूचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालेलं आहे. पेशंट दुसऱ्या ठिकाणी झालेलं होतं. आता पेशंटला थोडंसं भुरकट पुसट असं दिसतंय आणि आपण जेव्हा त्यांची स्लिट लॅम्पवर तपासणी करतो तेव्हा असं दिसतं की त्यांची जी लेन्स आहे त्याच्या मागे एक जाळी किंवा एक थर तयार झालेली आहे. बऱ्याच वेळा पेशंटला असं वाटतं आमचं ऑपरेशन फेल झालं का, किंवा काही चुकीचं झालं का, किंवा लेन्स बरोबर नाही का. तर ह्याच्यातला काहीच भाग नाही. आपल्या शरीरात बऱ्याच पेशी वाढत असतात. जशी आपली नखांना वाढ असते, केसांना वाढ असते, तसेच डोळ्यात काही पेशी असतात, एपिथेलियल सेल्स, ते वाढत असतात आणि ही वाढ एकदम नॉर्मल आहे. पण या पेशी वाढताना जर बाजूच्या एरियामध्ये राहिल्या तर त्याचा आपल्याला नजरेला काहीच त्रास होत नाही. पण याच पेशी जर कधी मध्ये आल्या तर त्याच्यामुळे आपल्याला दृष्टीला बाधा होते आणि आपलं जे समोरचं जे दिसतं पेशंटला ते थोडंसं अस्पष्ट होतं. ह्याला जाळी म्हणतात साध्या भाषेत. टेक्निकल भाषेत ह्याला PCO किंवा पोस्टिरियर कॅप्सूल ओपॅसिफिकेशन म्हणतात. आणि आता टेक्नॉलॉजीमुळे ट्रीटमेंट फार सोपी असते. ह्याला फक्त आपण लेझरचा लाईट देतो. लेझरचा लाईट दिला की जे मध्ये आलेल्या पेशी आहेत त्यांना आपण लेझरच्या लाईटनी विरघळून टाकतो आणि एक प्रकारचं फेन्सिंग करतो की पुन्हा ती नजर मध्ये येऊ शकत नाही, पुन्हा त्या पेशी मध्ये येऊ शकत नाही, म्हणजे नजर एकदम क्लिअर राहते.